गरम तेलामध्ये अशा या चपात्या तोडून घालून तुम्ही जर हा महागडा बाहेर मिळणारा पदार्थ घरीच बनवला तर यापुढे तुम्ही बाजारातून कधीच हा पदार्थ आणणार नाही. करायला खूप सोपा आहे, शिवाय आपण चपातीपासून बनवतोय तर हा पौष्टिक सुद्धा आहे. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी चपात्या घेतलेल्या आहेत. आता इथे तुम्ही जर उरलेल्या चपात्या असतील, शिळ्या चपात्या असतील तर त्या चपात्यांपासून सुद्धा हा पदार्थ बनवू शकता. तर इथे माझ्याकडे 2 चपात्या होत्या. सकाळच्या चपात्या होत्या या. आता हे बघा, या 2 चपात्या माझ्याकडे उरलेल्या आहेत. उरलेल्या चपात्यांपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो. तुम्ही काय बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुमच्या पद्धतीने मी वेगळी एक नवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करीन. इथे कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आपल्याकडे ज्या चपात्या आहेत, 2 चपात्या आहेत माझ्याकडे, त्या अशा बारीक तोडून या तेलामध्ये घालायच्या आहेत. एक चपाती घातली, दुसरी सुद्धा अशीच घालते. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला या चपात्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे, म्हणजे या चपात्या आहेत त्या पटकन कुरकुरीत होतील. जास्त फास्ट करायचं नाही, नाहीतर याला रंग आहे तो डार्क येईल आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो थोडासा याचा रंग डार्क येईल. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही ही माझी रेसिपी कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी रेसिपी कुठून पाहिली जाते. आता हे बघा, लो टू मीडियम फ्लेमवर या चपात्या छान मी अशा तळून घेतल्या. हळूहळू याचा रंग बदलायला लागलाय. मस्त असा सोनेरी रंग आलाय. यापेक्षा जास्त रंग बदलू द्यायचा नाही. मस्त कुरकुरीत अशा झाल्यात. थोड्याशा थंड झाल्या ना की अजून कुरकुरीत बनतील. आता या चपात्या तळलेल्या सगळ्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने झाऱ्यावर, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल. सगळ्या चपात्या मी काढून घेतल्यात. आता एका ताटात काढून घेऊया आणि संपूर्ण थंड करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर अजून छान मस्त अशा कुरकुरीत होतात. तर हे पहा, चपात्या तळलेल्या छान मी अशा थंड करून घेतल्या. तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, छान अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत. यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये या तळलेल्या चपात्या घालायच्या आणि झाकण लावून याची बारीक पावडर करून घ्यायची. 3-4 वेळा फिरवून मी हे बघा मस्त अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. चपात्या चांगल्या तळून घेतल्यामुळे ही पावडर सुद्धा मस्त अशी बारीक झालेली आहे. आता इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. तूप चांगलं पसरवून घ्यायचं कढईला. यानंतर आपण जी चपात्यांची पावडर बनवून घेतली होती ती पावडर या कढईमध्ये घालायची. आता घालताना मी इथे वाटीमध्ये काढून घेतली, म्हणजे आपल्याला पुढचं मेजरमेंट परफेक्ट जमेल. 1 वाटी मी ही पावडर घेतलेली आहे. ज्या वाटीने पावडर घेतली त्या वाटीनेच बाकीचं साहित्य सुद्धा आता आपण मोजून घेणार आहोत. आता ही पावडर आहे, जास्त भाजायची गरज नाही, कारण आपण चपाती ही तळूनच घेतलेली होती. आता 1-2 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम स्लो ठेवून. यानंतर ज्या वाटीने आपण ही पावडर मोजून घेतली त्याच वाटीने मी 1 वाटी इथे दूध घातलंय. पटकन घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं, कारण लगेचच हे मिश्रण आहे ते घट्ट होतं. मिक्स करून घेतलंय बघा, एकदम घट्ट असं झालंय. गॅसची फ्लेम एकदम मी स्लो ठेवली. आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे. यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे मी. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साई असते, मलाई असते, ती यामध्ये 2 मोठे चमचे घालू शकता. आपण मस्त चपातीपासून मिठाई बनवतोय. खायला ही मिठाई अप्रतिम लागते, तुम्ही पुढे पाहालच. यानंतर 1 चमचा मी लहान 1 चमचा वेलची पावडर घातली आहे. पटापट सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण आहे ना ते पटकन घट्ट होतं. एकसारखं मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून. तुम्ही पाहू शकता असं मस्त असं घट्ट मिश्रण हे होत चाललेलं आहे हळूहळू. मंडळी, तुम्ही कधी अशी चपातीची मिठाई केली नसेल तर एकदा या माझ्या पद्धतीने करून बघा. खायला काय भारी लागते. तुम्ही विश्वासही ठेवणार नाही. यापुढे तुम्ही मार्केटमधनं न आणता नेहमी घरीच बनवून तुम्ही अशी ही मिठाई खाल. आता परत मी 1 चमचा इथे साजूक तूप घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. छान याला बाइंडिंग आलेली आहे, पाहू शकता. मस्त असं हे घट्ट बॅटर झालेलं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं या पद्धतीने. तुम्ही इथे नॉनस्टिकची कढई घेऊ शकता. मी स्टीलची कढई घेतली आहे. थोडंसं हे लागतंय तळाला, पण जाडबुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे जास्त लागणार नाही. आता आपले हे बॅटर आहे मिठाईचं ते मस्त असं घट्ट झालंय. एकदा स्पॅच्युलाने व्यवस्थित मी मिक्स करून घेते. पहा, याला तूप सुद्धा सुटू लागलेलं आहे बघा.
मिक्स करताना तुम्हाला दिसतच असेल तूपसुद्धा याला सुटायला लागलं आहे. आपलं हे बॅटर आता मस्त तयार झालेलं आहे मिठाई बनवण्यासाठी. यानंतर साईडचं आहे ते बॅटरसुद्धा काढून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. इथे मी एक ताट घेतलं आहे. ज्या ताटामध्ये तुम्ही मिठाई सेट करणार असाल ते ताट घ्यायचं, याला साजूक तूप लावून घ्यायचं असं ब्रशने, किंवा तुम्ही बटर पेपर घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण आहे ते या ताटात घालायचं आहे. करायला खूप सोपं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही मिठाई बनवून तयार होते. शिवाय घरीच बनवतोय आणि चपातीपासून बनवतोय, गव्हाचं पीठच समजा तुम्ही, तर ती किती पौष्टिक असणार याचा विचार तुम्ही करून अशा पद्धतीने ही मिठाई तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता. आता स्पॅच्युलाने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने छान असं मी हे सेट करून घेतलेलं आहे. गरम असताना जसं सेट करायचं, थंड झाल्यावर व्यवस्थित सेट होत नाही. यानंतर यावर आवडीचा सुकामेवा लावायचा आहे. तर मी काजू, बदाम आणि पिस्ता लावते, म्हणजे दिसायला सुद्धा ही मिठाई अगदी बाहेरच्या मिठाईसारखी दिसते. स्पॅच्युलाने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित बसतात. सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, मस्त अशी आपली मिठाई दिसते पहा, दिसायला किती सुंदर वाटते. आता सुरीने गरम असतानाच हे मिश्रण कापून घ्यायच्या त्याच्या वड्या. तर मी चौकोनी आकारामध्ये अशी कापून घेते. यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी रूम टेम्परेचरवर आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचे ही मिठाई सेट होण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आणि ही मिठाई आहे ना, ती 8 ते 10 दिवस आरामात टिकते. आरामात तुम्ही 8 ते 10 दिवस ठेवून खाऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवा, अजिबात खराब होणार नाही. दिसते पहा किती मस्त. तर मी अर्धा तास रूम टेम्परेचरवर ठेवलेलं होतं. आता काढून घेऊया. तर एक मिठाई मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. हे बघा, अगदी सहज निघतो, अजिबात ताटाला चिटकत नाही. हे बघा किती मस्त दिसते आहे की नाही. बाहेरच्या मिठाईकडे, हलवाईकडे जशी मिळते त्यापेक्षाही भारी बनते. खायला तर खूपच अप्रतिम लागते. तुम्ही बनवून बघा, त्याशिवाय तुम्हाला विश्वास होणार नाही. मोठेच काय लहान सुद्धा आवडीने खातील. आणि घरची मिठाई आहे, शिवाय चपातीपासून बनवलेली आहे. आयत्या वेळेला तुम्हाला जर कधी गोड खायची इच्छा झाली असेल तर बाहेरून न आणता अशा पद्धतीने तुम्ही ही चपातीपासून बनवलेली मिठाई घरच्या घरी बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे मंडळी, करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटूया वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.